श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी तन्वी. आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे. तर आता आपण चाललो आहोत भुईगाव या ठिकाणी. तेथे बघणार आहोत आपण सुंदर असा समुद्रकिनारा आणि सोबतच आपल्या स्वामी समर्थांचं मठ. तर तुम्ही देखील चला. आता अर्ध्या पाऊण तासानंतर सूर्यास्त देखील होईल. फायनली आपण पोहोचलो आहोत भुईगावच्या समुद्रकिनारी. आता वाजलेले आहेत 5:30. तर अर्धा एक तासामध्ये आता सूर्यास्त देखील होईल. आता थंडीच्या ह्या सीझनमध्ये लवकरच आता अंधार पडतो. तर त्यानंतर आपण स्वामींच्या मठातसुद्धा जायचं आहे. तर मला ह्या बीचबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे थोडक्यात. ह्या बीचला यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही नालासोपारा आणि वसई ह्या दोन्ही स्टेशनवरून इथे येऊ शकता, कारण हे मध्यभागी भुईगाव आहे. बसेससुद्धा आहेत नगरपालिकेच्या इथे येण्यासाठी आणि ऑटोसुद्धा येतात. तर जसं तुम्ही तुमच्या पर्सनल व्हेकलनी सुद्धा येऊ शकता. जसं आता आम्ही 2 व्हीलर घेऊन आलो आहोत. 15 मिनटात आम्ही मठाजवळ पोहोचलो आणि तिथून पुढे बीचवर आलो. तर ह्या बीचला बीचबद्दल मला थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं आहे की हा बीच माझा सगळ्यात फेवरेट बीच आहे. म्हणजे वसई, नालासोपारा आणि विरार या भागात बरेचसे बीचेस आहेत. समुद्रकिनारी खूप सुंदर सुंदर आहेत. पण खरं सांगायचं झालं तर मला शांतता लागते, स्वच्छ समुद्रकिनारा लागतो. असं गर्दी गोंधळ बिलकुल आवडत नाही. हां, ज्यांना गर्दी हवी आहे, खूप पाण्यात मजा मस्ती करायची असेल तर त्यासाठी त्यांना कळंब, राजवाडी, नवापूर हे बीच ऑप्शन आहेत. पण माझ्यासारख्या ज्यांना शांतता हवी असते तर त्यांच्यासाठी रानगाव बीच आणि भुईगाव बीच हे बेस्ट आहेत. तर आज आपण भुईगावच्या बीचवर आहोत. तर तुम्ही आता बघताय किती शांतता आहे ते. हे मागे सुरुची पण आणि हे मागे तुम्हाला दिसतंय ते आहे कळंब राजवाडी एरिया.
ह्या बीचबद्दल सांगायचं झालं तर इथे जास्त करून प्री वेडिंग शूट भरपूर होतात. आता तुम्हाला थोड्याच वेळाने मी पुढे दाखवेनच. भरपूर म्हणजे भरपूरच, कारण हा समुद्र किनारा आहेच तसा. इतकं सुंदर आणि स्वच्छ किनारा आहे की इथे शूटिंगसाठी लोक खूप येतात. बऱ्याच दिवसापासून ह्या बीचवर येऊन तुम्हाला हा बीच मला दाखवायचा होता व्हिडिओमधून, तर आज तो दिवस आला आहे. नसे आज वेळ होता, आज गुरुवार आहे. स्वामींच्या मठातसुद्धा जायचं आहे. पहिलं आम्ही दर्शन घेतलं असतं तिथे, पण ॲक्च्युली काय आहे की इथे सनसेट होतो, लवकरच अंधार होईल. आणि मेन म्हणजे मला तुम्हाला मठ हा लायटिंगमध्ये दाखवायचा आहे. अतिशय सुंदर दिसतं ते मठ, त्यामुळे इथे आपण थोडा वेळ थांबूया आणि मग निघूया. तोपर्यंत तुम्ही ही बीच बघून घ्या. चला. हळूहळू आता सनसेट होतोय. थंडीचे दिवस असल्याने तुम्हाला एक थोडीशी हलकीशी अशी धुक्यांची चादर दिसेल. हवेत सुद्धा असं एकदम गारवा आहे. खूप छान वाटतंय चालायला. बऱ्याच दिवसांनी समुद्रकिनारे आलो आम्ही. असे शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारे आलो ना की आपल्या कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांची आठवण येते आणि असं वाटतंय की मी आता गावाला आहे. पर्यटक इथे जास्त करून येतात. त्याशिवाय ज्यांना मौजमजा मस्ती करायची असेल, म्हणजे वॉटर स्पोर्ट्स ज्यांना त्याची मजा घ्यायची असेल, तर कळंब राजवटी बेस्ट आहे. जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत आहे तो तिकडचा समुद्रकिनारा हा कळंब आहे. आणि मी आता जिथे उभी आहे तो आहे भुईगावचा बीच. बायकांना नाही का ठोकणार नाही. व्यवस्थित चालवतेस तू गाडी? गाडी व्यवस्थित चालवतेस? ट्रेनिंग घेतली तर येऊ शकते ना. मग ट्रेनिंग पण रस्त्याची भीती घालवण्यासाठी लागेल. छान वाटतंय ना. आता गारवा पण सुरू झाला एकदम. मस्त वाटतंय ना असं शांत ठिकाणी येऊन. भुईगाव आणि रानगाव हे नॉर्मली आहे शांत हो, हे दोनच बीचेस असे आहेत की रानगाव आणि असेल तर डेफिनेटली भुईगावच्या बीचला डेफिनेटली
सगळ्यांनी एकदा विजिट द्या सगळ्यांनी. भुईगावला येण्यासाठी हे 2 आहेत की कारण आपल्याला मठात सुद्धा जाता येतं आणि ह्या सुंदर अशा समुद्रकिनारी येता येतं. रानगावला बीचच आहे पण तोही सुंदरच आहे, पण भुईगावचे 2 प्लस पॉईंट आहेत, छान आहे. जागा आहे जरा सगळेच नाही हां. relax व्हायचं असेल तर नक्की हो. यासाठी भेट द्यायला हवी. नाही खरंच सांगेन मी, जे कोणी ही व्हिडिओ बघाल त्यांनी नक्की या. कसं वाटलं तुम्हाला हा बीच? मला कळवा नक्की. आणि आता आपण जातोय स्वामींच्या मठामध्ये. फार सुंदर मठ आहे. आता इतकी सुंदर तिथे लाइटिंग करतात ना, खूप सुंदर मठ आहे. चला आता आपण जाऊया. थंडी पण इथे वाजते, गारवा आहे फार. समोर बघते मी गाडी चालवते. बापरे. अरे यार, मला इथे जातोय आपण.